जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, घरामध्ये जसं वायफाय गरजेचं असतं तशीच गरजेची असते मोलकरीण. बघूया यामुळे घरात काय काय घडतंय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या अतरंगी कलाकारांचं. ला 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 कुंजी पुंजी पुंजी कुंजी पुंजी पुंजी कुंजी पुंजी. काय रे, काय होतंय? काही होत नाहीये. होत काहीही नाहीये. सगळं झालेलं आहे. सगळं झालंय. केर काढून झालेला आहे, भांडी घासून झालेली आहेत, कपडे धुवून झालेले आहेत, धुतलेले कपडे वाळत सुद्धा टाकलेले आहेत. सगळं झालेलं आहे. ओंकार, एक मोलकरीण मिळाल्याचा आनंद काही वेगळाच असतो यार. अरे वेगळा नसणार का प्रिया? नसणार का? मला नसणार का? अरे ताकाऐवजी रोज आपल्याला मलाई चहा मिळतोय. हो यार, मलाही चहा मिळतोय आणि मलाही चहा मिळतोय. साला कुठल्या कॉमेडी बरोबर लग्न केलंय ना मी. खरंच काय चाललंय यार प्रिया? आधी वाईट विनोद करायचे, मी असे क्यूट क्यूट चेहरे करायचे. असं नाही करायचं. हा तुझा विनोद आहे ना आपल्या आधीच्या मोलकरणींसारखा होता. वाईट. काय रे? सॉरी 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 खूप लागला. नाही आत्ताची आपली मोलकरीण कशी माहिती आहे ना? आत्ताची मोलकरीण लाली. लाली म्हणजे कमाल आहे. कमाल, भारी, सॉलिड. अरे तिच्या कामाला ना अशा सल्यूट पाहिजेत. असे सल्यूट असे. अरे म्हणजे काय? अरे लाली घरात आली आणि घरात दिवाळी झाली. मी पण कुठल्या कॉमेडीशी लग्न केलं यार. असं करशील? आनंदी आहे ना मी. म्हणूनच आली आली. कसली आहे यार ही. चुकीचं वाटतंय प्रिया. चुकीचं वाटतंय. थोडं चुकीचं वाटतंय. कसली मोलकरीण आहे यार ही. सुख म्हणजे काय असं जर मला कोणी विचारलं ना, मी सांगेन अशी मोलकरीण म्हणजे सुख असतं. खरंय ग, खरंय. बायको नसेल तरी चालेल, मोलकरीण हवी. घरात राहायचंय ना. माफ कर मला. मला माफ कर. 4च दिवस झाले तिला इथे येऊन, पण घराचं ना म्हणजे असं नंदनवन झालेलं आहे. Very नंदनवन. आणि आपण असं काय पुण्य केलंय की हे आपल्याला घर बसल्या मिळतंय. काय पुण्य म्हणजे? अरे दळवी बाईंसोबतची मैत्री हे पुण्य आहे. लालिताई, लालिताई, हा साहेबांनो. काही झालंय का? काय? ओके आहे ना? हो हो. म्हणजे एक्सप्रेस. काही तुम्हाला करू का चहा पाणी काही देऊ? दोनदा कसलं पाणी विचारतेस? म्हणजे तुझा चहा म्हणजे पाणीच. नाही 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 तुला जसं काही खूप येतं ना. नाही नाही काय नको मला. बेसिन मध्ये कपडे धुतले होते एकदा याने, बॉक्सर्स होत्या त्या. बॉक्सर्स. म्हणून बेसिन मध्ये धुशील. बेसिन. लय साहेब. तेच कुठेतरी असणार. इशू अगं हेच घर असणार. जाऊ दे ना, बलत्याच नाही घरी जाऊ दे चाललं वगैरे जाऊ नाही. ना. मला खात्री आहे ती इथेच असणार. आपण जाऊन बघूया. नको ना ग. तू गप्प बस रे. साहेबांनो. अरे मोल. मी असं आहे ना. मी रिलॅक्स. मी रिलॅक्स. आराम करा आता. मी लय, हा. एवढं मला हे झालं. काय झालं ताई? हा, साहेबांनो. लालिताई काय झालं? काय साहेबांनो, मी काय म्हणतोय? काय काय म्हणताय? काय? एक मिनिट. साहेबांनो मी काय म्हणताय साहेबांनो. मी लपतोय. आणि मी काय शोधू?
आता आपण लपाछुपी खेळायची आहे प्लीज बॉन्डिंग ऍक्टिव्हिटी नंतर करूया आपण सॅटर्डे संडे वगैरे. ऐका तरी साहेबांनू मी काय बोलतोय ते इलेत साहेबांनू. कोण ते? राजपूत इलेत. त्या काय झाला त्यांच्याकडे काम करी होतंय ना आधी मी अच्छा. आणि मग त्यांच्याकडचं सोडून तुमच्याकडे इलय त्या टायमिंग मध्ये. खोटं बोललोय मी ओके, आजारी ओके, असंय ओके, म्हणून ओके. ठीक आहे, तुमच्याकडचा जॉब सोडता तर मग कळणार नाही का ती दारात इले होतो. ठीक आहे, ठीक आहे. काय करू मला कळणार नाही नाही तू घाबरू नकोस. काय हॅलो, करू हॅलो. तू लप मी लपतोय. तू आतमध्ये लपून बस. हा सांभाळून घ्या दादांनो सांभाळून मी लपतोय. काय रे? दादांनो काय 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 जा. अरे नमस्कार 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 या 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 बसा बसा. नमस्कार राजपूत साहेब. राजपूत साहेब. राजपूत साहेब मस्त नमस्कार. बरं कसे का? आहात? मी मस्त आहे. तुम्ही कसे आहे राऊत साहेब? मी मस्त. मग तुम्ही तुम्हाला जॉगिंगला हो. लाली कुठे आहे? लाली कुठे आहे? लाली कुठे आहे? हिच्या गालावर नाही आहे थोडीशी आहे ना. आहे किती छान. आहे. हे बघा नका करू असं. नाही सरळ सरळ सांगून टाका लाली कुठे आहे, मला वाढवायचं नाहीये काही. कोण लाली? मांजर वगैरे हरवली आहे का तुमची? आमची मोलकरीण लाली तुमच्याकडे कामाला यायला लागलीये हे मला चांगलं माहितीये. मी बिल्डिंग मध्ये शिरताना बघितलंय तिला. प्लीज नाटकं करू नका. मला खोटं सांगितलं तिने. काय आजारी पडलीये मी आता, मला कामाला येता येणार नाही आणि आमच्या वेळेला तुमचं काम धरलं तिने. इथे इथे आली आहे. नाही नाही इथे नाही आली आहे. बघा हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हा. इथे कोणी लाली वगैरे कोणी नाही. कोणीच नाही, नाही. सो सॉरी इशू, सॉरी. चल, मला वाटलं काहीतरी नाही, असं नाही. मस्करी मंगत करायला Sorry, आला sorry. असेल. चल, चल. नाहीये 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 वहिनी. चल, इशू. खरंच नाहीये. येस थँक्यू. ओय होय हं? होय. हा रुमाल कोणाचा आहे? होय माझा होय. चाव्या बांधलेला रुमाल वापरता तुम्ही? का का का? कारण ही वेंधळी आहे ना आमची प्रिया. प्रिया खूप वेंधळी आहे. थोडी थोडी म्हणजे खूप रस्त्यात जाते आणि हरवते. मग ते चावी बांधून असा रुमाल पाठवावा लागतो. काय आवाज आल्यावर मग कळतं ना आपल्याला प्रिया इथे. छन 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 प्रिया इथे. छन 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 प्रिया इथे. छन 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 अरे प्रिया कुठे गेली प्रिया कुठे गेली असं ते एवढं असं होतं. म्हणून आम्ही ते तिला सोडतो असं चावी लावून बाहेर सोडतो. अच्छा काहीही बोलाल. मूर्ख वाटते मी तुम्हाला. नाही. मला खात्री आहे लाली इथेच आहे. मी तिच्या चावीला चांगलं ओळखते. आता तुम्हीच सांगणार नसाल ती कुठे आहे तर मी स्वतः हे शोधताय माणूस मी अशात शोधू कसं शकते तिला. हो पण माणूस फटीत कसं जाईल या? हे बघा ऐका इथे नाही. हे बघा तिला बोलवा नाही तर मी आरडाओरडा करेन ना. मी आरडतो ऐका. यांच्या घरात मी आरडाओरडा करेन. मी आधी सांग. शांत. लाली लाली बाहेर. लाली बाहेर ये. मला राग येतोय. इशू नको नको. कधीतरी जाईलच ना. हे बघा इथे येणार आहे. हे बघा. इथे राहणार नाहीये ना ती. कधीतरी जाईलच. याच दारातनं जाईल ना. मी इथेच थांबते. लाली हा आज तुझ्या झिंजा नाही उपटल्या ना जिन्यामध्ये तर नाव नाही सांगणार. राजपूत ये ना बाहेर. यांना ना दिवसभर वॉचमनच्या खुर्चीवर बसवणार आहे मी. कशी ए, जातेस ओ, ना ओ, ओ. बघूच. ए, नको. इशू शांत शांत. तुम्ही अशा आम्हाला इथे धमक्या देऊ शकत नाही. आधीच सांगतोय मी. हे आमचं घर आहे आणि मी सांगितलंय लाली इथे नाहीये. लाली तू खाली. साहेबांनू काय ही बाई दिसते तशीच हा कजाग. मग दिसली जिन्यामध्ये झिंजे उपटताना माझे म्हणून इलय. बरोबर ओळखतेस का मला तू. आणि मी तुला ना चांगलीच ओळखून आहे. कळलं का? सांगत होते ना इथेच असणार. निघाले की नाही? गपचूप बाहेर निघाली की नाही? बरोबर आहे. शिकली सवरलेली माणसं तुम्ही खोटं बोलताय. खोटारडी माणसं तुम्ही. चोर माणसात. चोर म्हणतायत आपल्याला. चोर म्हणताय तुम्ही मला? आहात तुम्ही चोर. मोलकरीण चोर. बोल ना प्रिया काहीतरी बोल ना. बोल ना तू बोल ना काहीतरी बोल. हे अक्षर घे आणि बोल काहीतरी. आम्ही चोर आहोत. अरे ही काय तुमच्या बागेतला पेरू आहे का चोरायला? थांब प्रिया. साहेब आहे, साहेब आहे, साहेब आहे, हे साहेब बघा आहे. ताई हे बोट बघा. खाली बोट खाली. राजपूत साहेब हे बघा. ही का आम्ही हिला उचलून आणलेली नाहीये. ही तिच्या मर्जीने आलेली आहे. वाटल्यास तुम्ही तिला विचारा. चोरबीर म्हणू नका. ऐ, तुम्ही नका सांगू मला विचारा वगैरे. विचारायचं ना तर मी विचारीन स्वतः. तुम्हाला घाबरत नाही मी. मी म्हणालोच माझं- नाही तुम्ही घाबरता. विचारा वगैरे मला नाही सांगायचं. विचारायचं. अहो तुम्ही नका सांगू मला. विचार मी बोलीन बरोबर तिथे. इकडे उभी राहा. ताईनू शांतपणे उभी राहा. खोटं का बोललीस?
हे बघा मी तुमका सांगतोय पण घाबरू नकोस, मी गावरनं नाही तुमका. घाबरू नकोस. तसं नाही ऐकत. बाळा, हा यांनी काही फूस लावली आहे का तुला? मी बरोबर सरळ ओ करते ओ त्यांना. तुम्ही- ओ काय बोलताय? फूस आम्ही फूस लावणार आहोत. आपण फूस लावणारे वाटतो. माझ्यावर का ओरडतीस? ते बोलतायत ना. तुम्ही आम्ही फूस तुम्ही जसाल फुसका बार. थांब प्रिया, तू थांब प्रिया, थांब. जरा थांब. हे बघा, ऐका लालीताई, काय आहे ते खरं खरं सांगा, नीट सांगा, शांतपणे सांगा. मी सांगतोय. सांग. मी सांगतोय. हे बघा ताईनो, मी आज तुम्ही असत दादा असत म्हणून सांगतोय सगळ्यांसमोर. ऐकून घ्या तुम्ही पण. सांगा. मी तुमच्याकडे काम करतोय. हा, आजपर्यंत खाडे केले मी. नाही काम कसा इमाने इतबारे केला की नाही आजपर्यंत? केलंय ना? केलंय. पण घरात झाडू मारत असताना होय ते दादा माझ्या मागे मागे फिरतो. नाही 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 ताई तुम्ही इथे या. शी. नाही ओ दादा अरे नाही ना. एवढा नाही कायच ना, नाही. नाही ना गो. एवढा कायच नाही. शी काय लावला? मागे- मागे मागे फिरतात म्हणजे मागे मागे फिरतात आणि सारखा त्रास देतो. हयसर कचरो रवलो तो काढ, थैसर कचरो रवलो तो काढ, त्या साफ कर, ह्या साफ कर. कंटाळलो बघा ताईंनो. काय पण गरज शीच आहे? आहे. किती किती करायचं मी? काय गरज आहे हे सगळं करण्याची? राहिली कोपऱ्यात घाण तर काही त्रास आहे? वाऱ्याने उडून जाईल ना. नाही नाही तिचं थोडं चुकलं तर शिकवतो बुवा मी तिला. ती बँकेत येते तुला अकाउंट शिकवायला, नाही मग तिला कशाला तिचं काम शिकवतोय? तसं नाही, एवढाच नाही करणं ते, एवढाच नाही ताईनो. काय? घरी येतोय ना तेव्हा होय तो माणूस सोफ्यावर उघडो बंब बसलेलो असतो. शी. म्हणजे बघू तरी बघू काय हो, पोटावरचे केस बघू. किळस येता हो मी माझा. कधीच बसत नाही उघडा. बसूही नकोस. लाच काढली माझी. अगं नाही. कित्येकदा सांगितलंय मी असं उघडं बसत जाऊ नका, ती पण बोलायला लागली आता. अरे ते व्यायाम केल्यानंतर अंग घाम घाम झालेला असतं म्हणून बसतो थोडासा हवेत मी. घाण वाटतं पण ते. घाण माका पण घाण वाटतं तुमच्या घरात. केसाचं केवढं तो पुंजको पडलेलो असतं तुमच्या घरात. हात जोडले आता तुझ्या पुढे. अति करतोयस हा तू. ए ती काय बोलते ते ऐक ना. केसांच्या पुंजका बोलली ती, माझा काय संबंध आहे? आई नो, तुझ्याबद्दल बोलली, तुझ्याबद्दल. तुमचे गळतात ना ते. तुमचे बाळा तुला माझ्या केसांचा त्रास होतो. मग हे किती गळतं? अगं मग सांगायचं ना, एवढ्या तेवढ्यावरनं काम सोड. मी सांगणार नाही तुमका. बाळा, अगं बाळा, बाळा. अगं बोलायचं. काय बोलायचं? मला सांगून टाकायचं. मी काळजी घेतली असती ना. सांगितलंय तुमका हजारदा सांगितलं. अंगावर खेचून येतो तुम्ही. मी त्या दिवशी तुमका सांगतो दादानु तुमका सांगतोय. काय का अजून आहे, अजून आहे. ढीगभर भांडी घासली मी. ढीगभर यांच्या घरातली. एवढं साबण काय रवलो बाईनी केवढं तमाशा केला माहित आहे तुमका? अगं बाळा, एवढी ओरडली मग साबणावरनं. पण बाळा एवढासा साबण राहिला तर आपण सोडून देऊ शकतो. अख्खीच्या अख्खी वडी अशी भांड्याला चिकटलेली असेल तर बोलणार नाही का? अख्खी वडी. नाही तर काय, अख्खी वडी. अख्खी वडी त्या इडलीच्या भांड्याला चिकटली होती. मी आपली गडबडीमध्ये अशाच इडल्या घातल्या. ह्याच्या तोंडाला फेस आला माहितीये, तेव्हा कळलं आम्हाला त्यात साबण होता. तुम्ही मग लय बोलून दाखवतात. त्या ताईंका बघा केवढ्या गोड असत त्या. आई गोड आहे. एकटे एवढे दिवस झाले एका शब्दान माका बोलूक नाही काय. मी कधीच काहीच बोलत नाही. आम्हाला चालतो भांड्याला साबण असलेला. काय सांगते? आम्ही खातो लोणच्या सारखा. ए, म्हणजे असं चहावरची मलाई म्हणजे फेस नसेल ना साबणाचा. तुला कधी कशावर काही बोलणार नाही. तू आता चल आमच्या बरोबर. सगळं तुझ्या मनासारखं करू आपण. ताईंनो. ती कुठेही जाणार नाही. नाही. अरे इतकी वर्ष ती आमच्याकडे काम करते, सोडा रे. नाही, आता तिने जॉब चेंज केलाय इन्क्रीमेंट सोबत. झाली तू फक्त पैशासाठी असे कितीचे देतात ग ते तुला? हा 3600 ताई 3600. किती देतात? 3600. अरे आम्ही 3500 द्यायचो ना. फक्त 100 रुपयांसाठी तू काम सोडून दिलं. हो भाऊनो 100 रुपये दे नाही होत. 100 बोला ना हो. 100 100 आहे. 100 म्हणजे किती? हा. एक ॲक्वालाई नक्की 100 रुपये. कंजूसपणा करत राहा. हा 100 रुपयाने किंमत केली तुझी आस्तीने. तुला ना काही बोलायला नको. ए नुसते बडी करायची त्याचा काही उपयोग आहे का? जिथे कामाला तिथे काय तोंड चालत नाही तुझं. आज जर ही घरी आली नाही ना तर तू बघ मी तुझं काय.
पण बायना मला हलका मारली नाही मारामारी नाही आणि किंमत करी राहणार या भाषेत तर नाहीच मारामारी हळू किती देता तुम्ही पैसे किती 36. 3600 साहेबांनो. 3600 मी 3650 देतो 3650 किती किती साहेब, किती? 3650 चला चला इथनं जाता का म्हणे? अडतीसशे देतो मी 3800 मी 3850 देतो मी 4000 देतो मी 4050 देतो मी 4500 देतो मी 4550 देतो मी 5000 देतो अरे मूर्ख माणसा, तो 50 नी वाढवतोय, तू 500 नी का वाढवतोय? मला नाही फरक पडत मला फरक पडत नाही मला हीच मोलकरीण पाहिजे मी 5500 देतो अरे मी वाढवलंच नाहीये त्यांनी, गप्प ना. मी 5550 देतो अरे काय बोलतोय, इतके जमणार आहेत का आपल्याला द्यायला? काय बोलतो? जमीन मी ऑफिसला पाहिजे मी आहे ना मी चहाचे पैसे वाचून पण लाली आपल्याकडेच पाहिजे बस. पण साहेबांनो अशी लाली येणार नाही पैशांचा आणि पगाराचा प्रश्न नाही आहे लालीचा मग? फक्त मग साहेबांनो तुम्ही घरात 4 माणसं असत काय काय तिला बोलू देत ना बाबा पूर्ण. का तुला ना, पटकन बोल ना. तुम्ही घरात 4 माणसं असत हा. पीठ मळूक लागतात, केवढे हात वळतात माझे, केवढे दुखतात. होय ती 2 माणसं केवढा सोपा जाता स्वयंपाक करू. 4 मी 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 पीठ मळेल मी कणिक तिंबीन अशी अशी मी तिंबीन मी कणिक पण मिळेल आणि मी हे चपात्या पण लाटेन आणि मग कपड्यांचा कपडे मी धुणार मी पण धुणार कपडे मी पण धुणार मी कपडे वाळत पण घालणार मी 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 पण वाळत घालीन आणि नुसतेच वाळत नाही घालणार मी त्याला इस्त्री बिस्त्री मारून नेमन अशा गड्या करून रचीन मी त्याला कपाटात लादी 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 मी पुसणार ना मी पण पुसीन मी लादी पुसीन मी मॉपनी पुसेन मी जिभेने पोछा मारेन मी झाडांना पण पाणी घालेन मी झाडांना ठिबकने पाणी देईन मी पंखा लावेन पंखा रोज घासेन मी नवीन पंखा लावून टाकीन मी AC लावून टाकेन. काही काम तुला येत पण नाहीत. करीन मी. ही कामं जर माझ्यावर पडली ना तर तू बघ मी काय करेन अरे तुझं. नाही पडणार तुझ्यावर चुकीचं करतोयस. तू करणार नाहीस ही कामं. तुझी कशी जिरवतो बघ रे मी आता ए मूर्खा, तू जिरवणार आहेस? तू करणार आहेस का ही कामं? परवा बाथरूम मध्ये घसरून पडलास तर इतकं आळशीस मेला 2 मिनिटं झोपून राहिलास तिथे. तू करणार आहेस ही कामं? अरे बायकोनी नवऱ्याच्या बरोबर असलं पाहिजे ना का अपोजिट असलं आपण एक टीम आहोत तू विसरतेस का दरवेळी बस तू गप्प बस ही लाली मोलकरीण सिर्फ मेरी है सिर्फ मेरी मेरी आहे लाली तुला आठवड्यातनं 4 दिवस सुट्ट्या लाली आठवड्यातून 5 दिवस सुट्ट्या आठवड्यातनं 6 दिवस सुट्ट्या आठवड्यातून 10 दिवस सुट्ट्या वर्क फ्रॉम होम कर वर्क फ्रॉम होम कर कसं करणार आहे? तुझी भांडी तिच्या घरनं घासणार आहे का ती? मी भांडी घेऊन जाईन तिच्या घरी तू कर वर्क फ्रॉम होम मी भांडे कुरिअर करीन तुला मला तुला हरवायचंय अरे रे मला पण तुला हरवायचे रे अरे मूर्खांनो, हे निवडणुकांसारखं होत आहे. एकमेकांना हरवण्याच्या नादात काहीच न काम करणारा जिंकून येतोय. ताईंनो तुमच्या या वाक्यामुळे डोळे उघडले हो माझे. या वाक्यामुळे हो. मी आता इथे सगळ्यांसमोर सांगून टाकतोय काय? आजपासून लाली दोघांच्या घरात काम करूक येतली. ये आया ना रे अभी डोंगर सोडून दे. मी येतलंय दोघांच्या घरात येतलंय काम अरे करूक. पण मग हे आधी का बरं नाही सांगितलं तू? दादानू थोडा अडचणीत होतोय. हे? अडचण 1 मिनिट. इथेच आहे की काय अडचण इथेच आहे काय लाली काय ग? लाली हॅलो हा तामणकर बाई लाली बोलतोय. आता कामाक बोलवतास माका? आता य तुमच्या कामावर लात मारतोय लात. होतो इले मोठे 1,500 देतले तुमच्या 1,500 माझं आयुष्य बनतला दादा सांगतो बघा. सोडतोय तुमचं काम शोधा दुसरी लाली डेतय जळपळट झालो नुसतं. लालीताई तामणकर बाई म्हणजे नक्की कोण म्हणजे सई तामणकर बाई सई तामणकर सई तामणकर बाई 1,500 रुपयात द्यायचे तुम्हाला 1,500 रुपये एवढाच नाही साय तुमका सांगतोय कजाक बाई 1 नंबरची. वाटत किती काम लावी माका लादी पूस हा कर त्या कर. दिवाळीत तर त्या झेंडूचं डेकोरेशन बघितलेला बघितलंय फोटो मध्ये मी केलोय. सगळं मी केलं नाही. फोटो कोणाचो हिचो कोणी सांगल्यान 1,500 माका म्हणतं काम चांगला कर जुजबी देतोय. चांगला काम केल्यावर जुजबी देतात मना कवी जातोस भांडी घासायला?
नाही मला तुझी जा, जा, जुजबी हवी जा. आहे. मला तुझी जुजबी हवी आहे ना. कमॉन नाही 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 पण ताईंनो आणि तुम्ही पण ताईंनो आजपासून दोघींकडे येतोय मी आज नाही उद्यापासून येतं लय वेगवेगळ्या वेळेत येतोय हा आणि साहेबांनो तुम्ही विसरू नका 5,500 5,550 हा माझा पगार ठरलो आणि तुम्ही ते काय भांडी घासताला कपडे धुताला लादी आणि तुम्ही काय ता कचरा वगैरे काढताला ना पोळ्या चपात्या करताला त्या सगळं करा हा काय लाली शब्द दिलो आणि हो तुम्ही ते काय बोलला दिवसातून 10 सुट्ट्या दिवसातून 10 सुट्ट्या नाही महिन्यातून 10 सुट्ट्या महिन्यातून 10 सुट्ट्या त्या माका द्या हा? येतोय उद्यापासून चला वहिनी उद्यापासून जॉईन करतोय हा दोघींकडे चला थँक्यू हा लाटशील ना पोळ्या आता घासशील ना भांडी घासशील ना लादी करेल ना. हा पण सगळी कामं करेल आतापासून जी जी सांगितली आहेत ना तिला ती कामं आता तुम्हीच करा. जॉब सोडा आणि हेच करत बसा हा आणि वरनं पगार तिला द्या सगळा. हा करा करा काम करा. चल माझ्या घरी जाऊ आपण. चला चला. श्यामभाऊ आता काय करायचं एक काम करूया आपण आता ह्या घरात आहोत ना आधी ह्या घरातली कामं संपवूया मग ती संपली की मग आपण तुमच्या घरी जाऊया मग ती कामं संपवूया मग दोघांची झाली की मग आपण ताम्हणकर बाईंकडे जाऊ आणि त्यांची पण कामं संपवू म्हणजे ते आपल्याला निदान जुजबी तरी देतील. मला एकदा मिळाली होती मला पण मिळाली आहे जुजबी. ए, वाजव रे. चला, आद्या काम करायला. वा 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 कमाल मजा आली आम्हाला करताना बघूया बघताना किती मजा आली आहे. सई खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. एकदम रिअलिस्टिक इश्यूवरती प्रहसन होतं असं मला वाटलं. खूप गृहिणी याला रिलेट करणार आहेत आणि सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मस्त होते. मजा आली. वेगळी कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही सादर पण छान केलं. थँक्यू मी देवाकडे एक प्रार्थना पण करतो जाता आता की मराठीतली हायेस्ट पेड आणि सगळ्यात जास्त GST भरणारी व्यक्ती माझ्या बाजूला आहे ती तर मोलकर्णीला पैसे देताना हात काय एवढा आखडला होता